और बड़ी खबर महाराष्ट्र के जालना से आ रही है, जहां कृषि मंत्री द्वारा किसानों के बारे में विवादित बयान देने के बाद शिवसेना उबाटा के जिला प्रमुख भास्कर अंबेडकर के नेतृत्व में जालना के गांधी चमन क्षेत्र में उनका पुतला फूंका गया। आपको बता दें, शिवसेना के सदस्यों ने आरोप लगाया है कि सत्ता में आने के बाद किसानों का कर्ज माफ करने का वादा करने वाले मंत्री की छवि खराब हो गई है। इस विरोध प्रदर्शन में शिवसेना के उपनेता लक्ष्मण वाडले और भास्कर अंबेडकर भी मौजूद थे। प्रदर्शनकारियों ने मंत्री के इस्तीफे की मांग भी की है। देखिए हमारे सहयोगी विलास गायकवाड़ की एक खास खबर। राज्याचे कृषी मंत्री, बेताल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या एका महिन्यात शेतकऱ्यांना 2 वेळा अपमानित केले। काल परवा त्यांनी एक असं विधान केलं की शेतकरी अनुदान घेतात आणि आपल्या मुलींचे लग्न आणि साखरपुडे अनुदानातून करतात। म्हणजे हा शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान आहे। निवडणुकीच्या काळामध्ये या महायुती सरकारने आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं। शेतकऱ्यांना खोटं आश्वासन दिलं, निवडून आले आणि निवडून आल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की हे देणं शक्य नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं शक्य नाही। म्हणजे हे जे खोटारडं सरकार आहे, या सरकारमधले बेताल आणि अत्यंत बेजबाबदार कृषी मंत्री हे वारंवार शेतकऱ्यांना अवमानित करतायत, अपमानित करतायत आणि म्हणून त्यांचा तात्काळ राजीनामा घेतला पाहिजे। यासाठी आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं निदर्शनं केली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सर, या आंदोलनाबद्दल काय सांगाल? काय झालं? काय आंदोलन केलं तुम्ही आज? जे कृषी मंत्र्यांनी जे विधान केले माजुरी पाण्याचं, त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही जमलेलो आहे। कारण उद्योगपतीचे 12 लाख कोटीचे कर्ज मुक्त करू शकते, त्याच्यात अजित पवार काही बोलत नाहीत, एकनाथ शिंदे काही बोलत नाहीत किंवा कृषी मंत्री काही बोलत नाहीत। पण शेतकऱ्याची कर्जमुक्तीची वेळ आली की अनेक माजुरी विधान करते। त्याच्यासाठी सर्व शेतकरी आता चिडलेला आहे आणि या चिडलेला शेतकरी एक दिवस त्याला त्याचा हिसका दाखवून देईल। काय ना आपलं लक्ष्मण वाडले। मंत्र्याचा राजीनामा, शेतकरी कर्जमुक्ती, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आपण केला कोकाटेने राजीनामा द्या, कोकाटेने कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे।